हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅट्रिसेस ह्या चॅप्टरमधील नेक्स्ट पॉईंट जो आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स हा आपण आज ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स, इन्व्हर्स म्हणजे काय असतं तर समजा ए हा काय तर एक मॅट्रिक्स आहे, पण तो कसला मॅट्रिक्स आहे तर स्क्वेअर मॅट्रिक्स. अँड बी हा काय तर दुसरा एक काय स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, आणि ह्या दोन्हीची ऑर्डर जी आहे ती काय आहे तर सेम ऑर्डर आहे. मग समजा दोन्हीची ऑर्डर एम, एची ऑर्डर बीची एम आणि एची सुद्धा काय एम, ह्या दोन्हीची ऑर्डर काय आहे तर सेम ही एम ऑर्डर आहे. जर आपल्याला ए इंटू बी इक्वल टू बी इंटू काय येणार आहे ए. आता पण इन जनरल तुम्हाला माहिती आहे की ए इंटू बी आणि बी इंटू हे इक्वल असतंच असं नाही, पण जर ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए मिळालं आणि इक्वल टू आय, आता व्हेअर आय काय आहे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आय कसला आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. असं जर तुम्हाला मिळालं तर बीला काय म्हणायचं, ह्या एचा काय म्हणायचं इन्व्हर्स म्हणायचं, बीला काय म्हणायचं एचं इन्व्हर्स, किंवा एला काय म्हणायचं बीचा काय म्हणायचं इन्व्हर्स म्हणायचं. बघा, जर ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए इक्वल टू काय मिळालं आय व्हेअर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, तर बीला काय म्हणायचं एचं इन्व्हर्स किंवा एला काय म्हणायचं बीचं इन्व्हर्स म्हणायचं. आणि जर बी हा एचा इन्व्हर्स असेल तो डिनोट कसा करायचा a⁻⁻1, म्हणजे हे नोटेशन कशाचं आहे ए इन्व्हर्सचं नोटेशन आहे. आणि एक लक्षात ठेवा, हा a⁻⁻1 म्हणजे 1/a नाही. तर तुम्ही जनरली 1/ समजा x असेल तर x वरती गेला की x⁻⁻1 करतात, तसा 1/a ए वर गेला की r⁻⁻1 होईल, तसं नाही. हा a⁻⁻1 म्हणजे हा इन्व्हर्स आहे. ओके, सिमिलरली जर ए हा बीचा इन्व्हर्स असेल तर तो आपण कशाने डिनोट करायचं तर b⁻⁻1 ने डिनोट करायचं. बी हा एचा इन्व्हर्स तर ए इन्व्हर्सने डिनोट करायचा, आणि ए हा बीचा इन्व्हर्स असेल तर कशाने डिनोट करायचा बी इन्व्हर्सने डिनोट करायचा. आता इथं काय केलं आपण तर बी हा एचा इन्व्हर्स आहे म्हणून त्याच्यात आपण तिथं काय केलं तर a⁻⁻1 घेतलं इन्व्हर्सचं नोटेशन. म्हणजे बीच्या जागी आपण काय सबस्टिट्यूट करायचं a⁻⁻1 सबस्टिट्यूट करायचं हे इक्वेशनमध्ये. मग हे इक्वेशन आपल्याला काय मिळेल बघा तर ए इंटू, आता इथं बी आहे, बीच्या जागी काय सबस्टिट्यूट करायचं तर ए इन्व्हर्स, म्हणजे इथे येणार ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू, परत ह्या बीच्या जागी काय ठेवायचं ए इन्व्हर्स, म्हणजे इथं आला ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू काय झालं आय, व्हेअर आय इज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, आता आपण ही जी इन्व्हर्सची कंडिशन आहे ती सॅटिस्फाय करणारं आपण काय बघूया तर एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय आहे बघा तर ए इक्वल टू 2 3 1 2 हा काय तर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे की ज्याची ऑर्डर काय तर 2x2 ऑर्डर आहे. आता दुसरा बी हा मॅट्रिक्स घेऊया, बी इक्वल टू काय तर 2 -3 -1 2 हा काय घेतला तर बी मॅट्रिक्स घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर ए इंटू बी आणि सेकंड बी इंटू ए ह्या व्हॅल्यू काढायचे आहेत. मग आता पहिल्यांदा आपण काय करूया तर ए इंटू बी इक्वल टू, आता मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन सांगितलेलं आहे कसं करायचं असतं. ते कसं करतो आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तर ही जी फर्स्ट रो आहे त्या फर्स्ट रोने पहिल्यांदा हा जो फर्स्ट कॉलम आहे त्या फर्स्ट कॉलमला काय करायचं प्रत्येक इलेमेंटला करस्पॉन्डिंग इलेमेंटला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 2 इंटू 2 किती झाले 4, इथे आला 4. 3 इंटू -1 किती येणार आहे -3. नेक्स्ट तीच रो चेंज करायची नाही, फक्त आता फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय केला, आता कुठला करायचा ह्या सेकंड कॉलमच्या इलेमेंट्सला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येणार बघा 2 इंटू -3 किती आले -6 अँड 3 इंटू 2 किती आले +6. नेक्स्ट आता फर्स्ट रोने दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं, आता काय करूया
जी सेकंड रो आहे त्या सेकंड रोने फर्स्ट कॉलमला आणि नंतर सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करूया. काय मिळेल बघा. आता सेकंड रो 1 इंटू 2 2 2 इंटू -1 -2. आता फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय केलं. आता सेकंड रोने सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करूया. 1 इंटू -3 -3 2 इंटू 2 4 इक्वल टू काय मिळतात बघा. 4 - 3 1 -6 + 6 0 2 - 2 0 आणि -3 + 4 1 म्हणजेच A इंटू बी ए बी इक्वल टू काय मिळालं मॅट्रिक्स 1 0 0 1. आणि तुम्हाला माहिती आहे हा कसला मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्सचं नोटेशन काय असतं आय. पण ह्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ती काय आहे 2x2 ही ऑर्डर आहे 2x2. म्हणून आपण इथं याला काय म्हणायचं I2 म्हणजेच A इंटू बी इक्वल टू काय मिळालं I2 मिळालं. आता A इंटू बी काढला. आता सेम आपण काय काढूया ह्या टाईपने तर B इंटू A काढूया. बघा आता B इंटू A कसा काढायचा तर B A इक्वल टू पहिल्यांदा बी मॅट्रिक्स लिहून घ्या. बी मॅट्रिक्स काय 2 -3 -1 2. हा काय घेतला आपण तर बी मॅट्रिक्स घेतला. आता कोणता घेऊया तर ए घेऊया आपण मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स काय आहे बघा तर 2 3 1 2. हा काय झाला तर ए मॅट्रिक्स झाला. ओके इक्वल टू आता ह्या दोन मॅट्रिक्सचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. काय येईल बघा मल्टिप्लिकेशन फर्स्ट रोने फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय 2 इंटू 2 4 -3 इंटू 1 -3. नेक्स्ट 2 इंटू 3 6 -3 इंटू 2 -6. आता फर्स्ट रोने दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं. आता सेकंड रोने दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय करूया. काय मिळेल बघा -1 इंटू 2 -2 2 इंटू 1 +2 -1 इंटू 3 -3 2 इंटू 2 4 इक्वल टू 4 - 3 काय आले 1 6 - 6 0. नेक्स्ट -2 + 2 काय येणार आहेत तर 0 आणि नेक्स्ट -3 + 4 1. हा झाला बी ए. काय मिळालं बघा बी ए तर 1 0 0 1. आणि हा देखील काय आहे तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे आणि जे आपण डिनोट कशाने करतो आयने. देअरफॉर बी ए इक्वल टू आता ह्याची ऑर्डर जी आहे ती काय 2x2 म्हणजेच ह्या आयला आपण काय नोटेशन देणार I2 म्हणजे इथं आले I2. मग बी ए इक्वल टू काय मिळालं I2 आणि इथं बघा आपल्याला ए बी इक्वल टू काय मिळालं होतं I2 बी ए इक्वल टू ऑल्सो I2. देअरफॉर काय मिळालं दिस इक्वेशन फ्रॉम दिस इक्वेशन काय मिळणार आपल्याला तर A इंटू बी इक्वल टू बी इंटू ए इक्वल टू काय मिळणार आहे I2. आणि आत्ताच आपण वरती इन्व्हर्स म्हणजे काय बघितलं होतं जर ए बी इक्वल टू बी ए आणि इक्वल टू जर आय मिळालं तर बी हा एचा काय असतो इन्व्हर्स किंवा ए हा कशाचा बीचा इन्व्हर्स असतो. त्यामुळे आपल्याला इथं ह्या एक्झाम्पल आपण बघितलं त्याच्यात हे जे कंडिशन आहे ही काय झाली इथं सॅटिस्फाय झालेली आहेत. म्हणून आपण बीला काय म्हणायचं एचा इन्व्हर्स म्हणायचं आणि एला काय म्हणायचं बीचा इन्व्हर्स म्हणजेच बी इक्वल टू ए इन्व्हर्स अँड ए इज इक्वल टू काय येणार आहे बी इन्व्हर्स. नेक्स्ट आपण आता ह्याच्यातलं काय बघूया तर नोट बघूया. त्याच्यातली फर्स्ट जी नोट आहे ती काय आहे तर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. आता ऑलरेडी तुम्ही डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स कसा काढतो समजा ए हा काय तर एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे 1 2 3 4. हा काय तर डिटर्मिनंट आहे मॅट्रिक्स आहे तो कसला आहे तर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. आता ह्याचं आपल्याला काय काढायचं आहे तर डिटर्मिनंट काढायचं आहे. मग डिटर्मिनंट काढतो म्हणजेच आपण हा कशात काय टाकतो तर दोन व्हर्टिकल लाईन्स त्याच्यामध्ये लिहितो इक्वल टू. आता हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते आपण काय करतो तर दोन ह्या व्हर्टिकल लाईन टाकतो. मग इथं आलं 1 2 3 4.
आता ह्याची आपल्याला काय काढायची, फक्त व्हॅल्यू. व्हॅल्यू काढताना काय करणार बघा, तर 1 × 4 4 मध्ये येणार मायनस, 3 × 2 6, मग 4 - 6 काय झाले, -2. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळाली, -2. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, हा जो ए मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळाली, -2 मिळाली. हे ऑलरेडी तुम्ही बघितलेलं आहे. आता नेक्स्ट आपण नोट बघूया की सिंग्युलर और नॉन सिंग्युलर. आता सिंग्युलर नॉन सिंग्युलरचा हा पार्ट सुद्धा आपला झालेला आहे. सिंग्युलर म्हणजे काय, समजा ए हा काय तर एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. जर ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि तिथं जर डिटर्मिनंट ऑफ ए हा इक्वल टू काय आला, 0, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 आला, तर तिथं काय म्हणू शकतो आपण, तो मॅट्रिक्स कसा आहे तर सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके. आणि सेकंड वन इज, जर डिटर्मिनंट ऑफ ए हा नॉट इक्वल टू 0 आला, डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू काय आला, 0, तर त्याला काय म्हणायचं, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. जर ए स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 आला तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं सिंग्युलर मॅट्रिक्स, आणि डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 आलं तर त्याला म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. ही झाली आपली सेकंड नोट झाली. नेक्स्ट आता तिसरी नोट आहे इन्व्हर्टिबल. आता समजा हा ए मॅट्रिक्स असेल, ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याला इन्व्हर्टिबल कधी म्हणायचं, इन्व्हर्टिबल कधी म्हणायचं, जेव्हा त्याचा ए इन्व्हर्स काय होतो, एक्झिस्ट होतो. ए इन्व्हर्स काय होतो, एक्झिस्ट होतो, तेव्हा त्याला म्हणायचं इन्व्हर्टिबल म्हणायचं ए मॅट्रिक्सला. आता ए इन्व्हर्स एक्झिस्ट कधी होतो, जेव्हा ए हा काय असतो तर नॉन सिंग्युलर, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू काय येतो, 0. जेव्हा डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 म्हणजेच ए हा नॉन सिंग्युलर असेल तर ए इन्व्हर्स काय होतो, एक्झिस्ट होतो, आणि ए इन्व्हर्स एक्झिस्ट झाला की तर तो ए हा जो मॅट्रिक्स आहे तो काय असणार आहे, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असणार आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघूया, युनिकनेस ऑफ इन्व्हर्स मॅट्रिक्स. आता युनिकनेस म्हणजे काय, समजा 4 हा नंबर आहे तर ह्या 4ला 1/4 हा काय तर फक्त एकच रेसिप्रोकल असतो, की ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय येतं, 1 येतं. इथं दुसरा कोणताही रेसिप्रोकल 4चा नसतो, फक्त आणि फक्त एकच काय असतो, रेसिप्रोकल असतो. मग तसंच जर ए हा मॅट्रिक्स असेल तर तिथं फक्त आणि फक्त एकच इन्व्हर्स असणार आहे, कोणता तर ए इन्व्हर्स, की ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय असणार आहे, आय. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं की एला फक्त आणि फक्त काय असणार आहे, एकच इन्व्हर्स असणार आहे. हे आपल्याला ह्या थेरममध्ये काय करायचं आहे तर प्रूफ करायचं आहे. हा थेरम प्रूफला तुम्हाला एक्झामला येत नाही, फक्त आपल्याला इथं आत्ता जस्ट तुम्हाला माहिती होण्यासाठी हे बघायचं आहे. तर आपला थेरम काय आहे बघा, प्रूव्ह दॅट इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स अँड इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट देन इट इज युनिक. बघा थेरम आधी व्यवस्थित समजून घ्या. पहिल्यांदा दिलंय काय आपल्याला की ए कसला मॅट्रिक्स आहे तर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याचा जो इन्व्हर्स आहे तो एक्झिस्ट झालेला आहे असं दिलंय. देन प्रूफ काय करायचं आहे की जो इन्व्हर्स आहे तो काय आहे, युनिक. युनिक म्हणजे काय असणार आहे, फक्त एक आणि एकच असणार आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आता गिवन पार्ट आधी आपण इथं लिहून घेऊया की ए हा जो आहे तो काय आहे तर स्क्वेअर मॅट्रिक्स. इट्स इन्व्हर्स इज एक्झिस्ट. ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याचा इन्व्हर्स काय झालं, एक्झिस्ट झाले. आता आपण काय कन्सिडर करूया की हा जो इन्व्हर्स आहे ते किती आहेत तर 2 इन्व्हर्स आहेत असं आपण काय करूया तर कन्सिडर करूया. मग लेट बी अँड सी, बी आणि सी हे काय आहेत
तर ह्या एचे काय आहेत तर इन्व्हर्स आहेत. लेट बी अँड सी बी दी इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए. बी आणि सी हे काय आहेत तर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए. एचे काय आहेत तर इन्व्हर्स आहेत. मग आपण मगाशी वरती डेफिनेशन बघितली इन्व्हर्सची, त्या बाय डेफिनेशन काय मिळणार आहे, बाय डेफिनेशन बी हा एचा काय इन्व्हर्स आहे, म्हणजे ए बी इक्वल टू बी ए इक्वल टू काय मिळणार आहे आय. सी हा पण काय एचा इन्व्हर्स आहे, म्हणजे काय मिळणार आहे ए सी इज इक्वल टू सी ए इक्वल टू काय मिळणार आहे आय. ह्या दोन आपल्याला कंडिशन्स आपल्याला इथं मिळालेले आहेत. ह्याला फर्स्ट कंडिशन कन्सिडर करूया, ह्याला काय करूया तर सेकंड कंडिशन कन्सिडर करूया. लेट आता आपण काय घेऊया तर बी घेऊया. बी हा मॅट्रिक्स घेऊया. आता हा जो बी आहे तो मी असा लिहू शकते बी इंटू काय लिहू शकते आय. आय कसला आहे तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. तुम्हाला माहिती आहे की जर एखाद्या मॅट्रिक्सला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आहे तोच मॅट्रिक्स इथं मिळतो. म्हणून मी इथं बीच्या जागी काय लिहू शकते तर बी इक्वल टू बी इंटू आय इक्वल टू बी ॲज इट इज आय. आय म्हणजे बघा इथं काय आहे तर आय म्हणजे काय आहे तर ए बी आणि बी ए, किंवा आय म्हणजे काय आहे ए सी इंटू सी ए. ऑलरेडी बी आहे, मग आयच्या जागी आपण इथं काय घेऊया तर हा ए सी हा आपण इथं काय कन्सिडर करूया इथे. मग काय येणार बघा आयच्या जागी तर ए इंटू काय घेऊया सी इक्वल टू मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे काय असतं तर असोसिएटिव्ह असतं. त्यामुळे जर हा ब्रॅकेट मी ए सीले आहे तर तो मी कशाला इथं घालू शकते तर बी एला घालू शकते आणि सी आपण इकडं बाजूला लिहू शकतो, असं लिहू शकतो. मग बी इक्वल टू काय मिळालं तर बी ए इंटू काय मिळालं सी इक्वल टू, आता बी ए बघा बी ए इथं दिसतोय, बी ए इक्वल टू काय आय, हे फ्रॉम इक्वेशनवरून वनवरून आपल्याला दिसते. मग मी ह्या बी एच्या जागी इथं सबस्टिट्यूट काय करते आय. आय इंटू सी हे कशावरून आपण लिहिलं फ्रॉम वन. आता आत्ताच सांगितलं की आय हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे आणि त्याने एखाद्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आहे तोच मॅट्रिक्स मिळतो. त्यामुळे आय इंटू सी इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला सी, म्हणजेच बी इक्वल टू काय मिळालं तर सी. बी हा मॅट्रिक्स आणि सी हे दोन्ही मॅट्रिक्स हे वेगवेगळे नसून काय आहेत तर एकच आहेत. आणि बी आणि सी आपण इथं काय कन्सिडर केले होते तर इन्व्हर्स कशाचे तर एचे. पण आपल्याला इथं असं दिसते की बी आणि हे सी हे काय आहेत तर सेम एकच आहेत मॅट्रिक्स. त्यामुळं हा जो ए मॅट्रिक्स आहे स्क्वेअर मॅट्रिक्स त्याला फक्त आणि फक्त आपल्याला काय असतो एकच काय असतो तर इन्व्हर्स मॅट्रिक्स असतो. देअरफॉर ए इन्व्हर्स इज युनिक अँड हेन्स युनिकनेस इज प्रूव्ड. माझा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित सगळा ऐकला त्याबद्दल धन्यवाद.